शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी किसान कार्ड म्हणजेच शेतकरी ID अनिवार्य केले आहे। यासाठी मागे मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत कोणतेच अधिकृत कार्ड बनलेले नाही। फक्त शेतकरी ID क्रमांक जनरेट झालेला आहे आणि तोच जनरेट झालेला शेतकरी ID क्रमांक शेतकरी कोणत्या योजनेसाठी वापरू शकतो। परंतु मार्केटमध्ये अनधिकृत शेतकरी कार्ड प्रिंट करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे। तर अधिकृत शेतकरी ID क्रमांक कसं मिळवायचं घरी बसल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर घरबसल्या शेतकरी ID मिळवण्यासाठी तुम्हाला गुगलवर सर्च करायचे आहे MHFR ॲग्रीस्टॅक। गुगलवर सर्च केल्यावर बघा पहिली वेबसाईट येईल ॲग्रीस्टॅक। ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। तर अशी बघा अधिकृत ही वेबसाईट आहे ॲग्रीस्टॅकची। इथून आपला शेतकरी ID मिळवायचा आहे। तर इथं वेबसाईट आल्यावर बघा इथं दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे चेक एनरोलमेंट स्टेटस। तर इथे क्लिक करून आपल्या स्टेटस बघायचं आहे। तर बघा इथं आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे, एक एनरोलमेंट ID आणि दुसरा एक आधार क्रमांक। तर तुम्ही या दोन्ही ऑप्शन टाकून तुम्ही तुमचा शेतकरी ID मिळवू शकता। तर पहा एनरोलमेंट ID म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरला होता त्या प्रिंटवर तुम्हाला शेतकरी एनरोलमेंट ID मिळून जाईल। आणि दुसरा ऑप्शन आहे बघा आधार नंबर। तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। तर इथं आपण आधार नंबरने पाहणार आहोत। तर इथं आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर समोर चेक असा एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्सवर आपल्याला ओके करायचं आहे, म्हणजेच क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती इथं ओपन होईल। आपण जे फॉर्म भरला होता त्याचा स्टेटस सुद्धा दिलेला आहे, अप्रूव्ह झाला की रिजेक्टमध्ये आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे। त्याच्यानंतर फार्मर नाव इथं येईल। त्याच्यानंतर बघा इथं एक सेंट्रल ID नंबर दिलेला आहे। हा सेंट्रल ID नंबर म्हणजे शेतकरी ID आहे। हे शेतकरी क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या कोणत्याही शेतकरी योजनेचा अर्ज भरू शकता, कोणत्या योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता। अजून सध्या दुसरं कोणत्याही शेतकरी ID कार्ड बनलेलं नाही, हेच ID क्रमांक तुम्हाला वापरायचा आहे। तर माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राइब करा।